डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच देश चालतो. रामनाथ राजपुरे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने शेवगाव तालुक्याच्या गावागावात विविध शासकीय कार्यालयात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तर बालमटाकळी येथे महिला व आंबेडकरी अनुयायांनी गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आहे आणि त्या संविधानाच्या आधारेच आपले दैनंदिन सर्व व्यवहार चालतात. अशा या लिहिलेल्या संविधानाच्या कोणत्याच कलमाला कोणीही बोट लावलेलं नसल्यानेच संविधानाच्या आधारे संपूर्ण देश चालतो. अशा या महामानवास देशभरातील जनता कोटी कोटी प्रणाम करतात, असे प्रतिपादन शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामनाथ राजपुरे यांनी केले. कोट्यवधींचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे आणि त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवत आहे. यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, रोहिदास भोगले, मुरलीधर भोगले, चंद्रकांत गरड, कासमभाई शेख, हरिश्चंद्र घाडगे, कमुभाई शेख, विठ्ठल देशमुख, गणेश भोंगळे, राजू इंगावले, दिलीप भोगले, भास्कर पटवेकर, अरुण भोंगळे, श्याम राजपुरे आदींसह ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव, अहिल्यानगर. एवढीच जागा नाही, पूर्ण हडवा जो आहे आपल्या समाजाचा तो सगळा साफ करून बाबळी काढून एक नानी पार्क ह्या ठिकाणी व्हावं असं मी समाजांना विनंती करतो, आव्हान करतो. सगळ्यांनी एकत्रित येऊन हा स्वच्छ विभाग, स्वच्छ परिसर चांगला व्यवस्थित दिसला पाहिजे, जेणेकरून आपले वयस्कर माणसं ह्या ठिकाणी येतील, फिरतील, सकाळी व्यायाम करतील. हा दृष्टिकोन बाबासाहेब जयंतीनिमित्ताने सगळ्यांनी अंमलात आणला तर खरी बाबासाहेबांना ही म्हणजे वंदन होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द आणि शुभेच्छा देतो सर्वांना. जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.